नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या कथेचं नाव आहे लग्नाच्या 5 वर्षानंतर ती नवरा आणि 2 लहान मुलांना सोडून प्रियकराबरोबर पळून गेली. महिन्यानंतर ती घरी परत आली तेव्हा तिची भयानक अवस्था. ऋतुजा आणि अमर या दोघांच्या लग्नाचाच 5वा वाढदिवस होता. अमर तर खूप खुश होता, परंतु ऋतुजाचा चेहरा पडलेला होता. अमर आणि ऋतुजाची 2 मुलं प्रियांश आणि ऋत्विक खूप खुश होते. 4 वर्षांचा प्रियांश आणि 2.5 वर्षांचा ऋत्विक धिंगाणा मस्ती करत होते. ऋतुजा आणि अमरचे सगळे फ्रेंड्स आणि नातेवाईकही जमलेले असतात. ऋतुजा काहीशी नाराज आहे हे अमरच्या लक्षात येतं आणि तो विचारतो, काय झालं ऋतुजा, तुझा चेहरा का पडलेला दिसतोय? ऋतुजा म्हणते, काही नाही, थोडी तब्येत बरोबर नाहीये ना, म्हणून असं वाटतंय. ऋतुजा आणि अमर केक कट करतात आणि एकमेकांना भरवतात. त्यानंतर पार्टी होते, सगळ्यांची जेवण होतात आणि पाहुणे त्यांच्या घरी निघून जातात. ऋतुजा ऋत्विक आणि प्रियांश या दोघांना झोपावते. अमर रूममध्ये येतो. ऋतुजा कोणाच्या तरी विचारात गुंग असते. अमर तिचा हात हातात घेतो आणि विचारतो, काय झालंय सांग ना मला. परंतु ऋतुजा त्याला एक शब्दही सांगत नाही. मी खूप थकले, मला झोपायचंय असं म्हणून ती झोपी जाते. अमरही झोपी जातो. रात्री 2 वाजेच्या सुमारास ऋतुजा झोपेतून उठते आणि मोबाईल चेक करते. तिला कोणाचे तरी मेसेज आलेले असतात. ती या मेसेजेसला रिप्लाय करते आणि पटकन कपाट उघडते. तिची बॅग भरलेली असते. ती बॅग घेते आणि क्षणभर तिच्या 2 मुलांकडे वळून पाहते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती तिथून निघून जाते. घर सोडून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी अमर उठतो तर ऋतुजा त्याच्या जवळ नसते. अमर तिला घरभर शोधतो, परंतु ऋतुजा त्याला कुठेच दिसत नाही. ऋतुजाचे कपडे, तिचा फोन घरात नसतं. हे पाहून अमरला मोठा धक्काच बसतो. तो ऋतुजाला फोन करतो तर तिचा फोनही स्विच ऑफ लागतो. अमर तिच्या आईबाबांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना सर्वांना फोन करतो, परंतु ऋतुजा कोठेही नसते. प्रियांश आणि ऋत्विक अमरला विचारतात, बाबा आई कुठे गेली आहे? अमर त्यांची समजूत घालतो की आई आजी आजोबांकडे गेली आहे, येईल दुपारपर्यंत. पण ऋतुजा ही नेमकी कुठे गेली आहे हाच प्रश्न अमरला पडतो. दिवसभर इकडे तिकडे शोध केल्यानंतर संध्याकाळी तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ऋतुजा हरवल्याची तक्रार करतो. परंतु सगळं प्रकरण ऐकल्यानंतर पोलीस त्याला सांगतात, तुमची बायको कुठे हरवली नाहीये, तर स्वतःच्या इच्छेने निघून गेली आहे. हे ऐकून अमरला मोठा धक्काच बसतो. सगळे पुरावे पाहून त्याच्याही मनात अशी शंका आलेली असते. या घटनेला जवळपास 1 महिना उलटून जातो, परंतु ऋतुजाचा कुठेही थांग पत्ता लागलेला नसतो. प्रियांश आणि ऋत्विक आईच्या आठवणीत खूप दुःखी होतात. ऋतुजा आपल्याला का सोडून निघून गेलीये, की खरंच काही घातपात झाला, या विचाराने अमरच्या मनात खळबळ वाजलेली असते. पोलीस सुद्धा ऋतुजाचा शोध घेतात, परंतु तो त्यांना कुठेही सापडत नाही. परंतु एक दिवस अचानक अमरच्या घराची बेल वाजते आणि तो दरवाजा उघडतो तर त्याच्यासमोर ऋतुजा उभी असते. ऋतुजाची अवस्था पाहून अमरच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ऋतुजा लंगडत चालत असते. तिच्या चेहऱ्यावर जखमा असतात, हातापायावर जखमा असतात. तिची तब्येत खूप खराब झालेली असते. अमरला पाहून तिच्या अश्रूंचा बांध तुटतो आणि ती ढसाढासा रडू लागते. अमर तिला कसाबसा सावरतो आणि बेडरूममध्ये आणतो. ऋतुजा फक्त रडत असते आणि म्हणत असते, अमर मला माफ कर, मी खूप चुकीचं वागले, मला माफ कर. अमर तिला शांत करतो आणि म्हणतो, रडू नकोस. अमर ऋतुजाला पाणी देतो, ज्यूस पाजतो आणि शांत झोपायला सांगतो. पुढील 4 तास ऋतुजा शांत झोपलेली असते. अमरचे 2 मुलांना आजी आजोबांकडे पाठवून दिलेलं असतं, त्यामुळे घरात ऋतुजा आणि अमर हे दोघेच असतात. ऋतुजा झोपेतून उठते. अमर तिच्या शेजारीच बसलेला असतो. अमरला पाहून
पुन्हा एकदा ऋतुजाच्या डोळ्यात पाणी येतं. अमर तिला म्हणतो, आता रडू नकोस आणि आता मला सगळं सत्य सांग. मला सगळं ऐकायचंय. त्यानंतर मी कोणताही निर्णय घेऊ शकतो. ऋतुजा म्हणते, हो अमर, मी तुला सगळं खरं खरं सांगते. तुला मला जी शिक्षा द्यायची असेल ती दे, परंतु आता मला तुझ्यापासून दूर नको करू. अमर ऋतुजाचा हात हातात घेतो. ऋतुजाला थोडा धीर येतो. ऋतुजा सांगते, 6 महिन्यांपूर्वी आमच्या कॉलेजचं गेट टुगेदर होतं. हे आठवतंय का तुला? अमर मान डोलावतो. ऋतुजा पुढे सांगते, या गेट टुगेदरमध्ये मला आदित्य भेटला होता. आदित्यचं आणि माझं कॉलेजमध्ये असताना एकमेकांवर खूप प्रेम होतं, परंतु त्याला करिअर करायचं होतं. तो लग्न करायला तयार नव्हता, म्हणून आमच्या दोघांचा ब्रेकअप झाला आणि मग माझं तुझ्याशी लग्न झालं. मधील 4.5 वर्षाच्या काळात आम्ही दोघांनी एकमेकांना कॉन्टॅक्ट केला नव्हता, परंतु त्या दिवशी आमची भेट झाली. तेव्हा आदित्य मला म्हणाला की आता मी आयुष्यात सेटल झालो आहे. मी खूप चांगला पैसा कमवतोय. फक्त एकाच गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे तुझी. आणि तू माझ्या आयुष्यात आली नाही तर माझ्या आयुष्याला पूर्णत्व येणार नाही. तेव्हा मी आदित्यला समजवण्याचा प्रयत्न केला. माझं लग्न झालं आहे. लग्नाला 4.5 वर्ष झाली आहेत. मला 2 छोटी मुलं आहेत, परंतु त्याने माझं काही ऐकून घेतलं नाही. पुढील 6 महिने आम्ही एकमेकांना पुन्हा पुन्हा भेटलो. मोबाईलवर बोललो, चॅटिंग केली आणि माझ्या मनात त्याच्याविषयी प्रेम जागृत झालं. तो मला म्हणाला, आपण दोघे पळून जाऊयात. त्यानंतर तुझ्या मुलांनाही आपल्याकडे बोलावून घेऊ. पण काय निर्णय घ्यावा हे कळतच नव्हतं मला. आदित्य मला खूप फोर्स करत होता. एका खूप सुंदर आणि चांगल्या आयुष्याची स्वप्न दाखवत होता, ज्यामध्ये फक्त तू नव्हतास, बाकी सगळं होतं. सुख, ऐश्वर्य, संपन्नता, प्रेम आणि माझी मुलंसुद्धा. म्हणून मी शेवटी निर्णय घेतला की आदित्यबरोबर जायचं. मला चुकीचं समजू नको. असं नाही आहे की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, परंतु लग्नाच्या 5 वर्षानंतर मी मोहाला बळी पडले. अमरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ऋतुजा म्हणते, त्यामुळे 1 महिन्यापूर्वी आपल्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मी निर्णय घेतला की आपलं नातं तोडायचं आणि आदित्यबरोबर सुखी राहायचं. म्हणून त्या दिवशी मी या घरातून पळून गेले. आदित्य मला गोव्याला घेऊन गेला. सुरुवातीचे 15 दिवस तर एक स्वप्नासारखे होते. आम्ही खूप एन्जॉय केला. त्याने माझी प्रत्येक हौस पूर्ण केली. अगदी राणीसारखं ठेवलं होतं. मला वाटलं खरंच माझं आयुष्य बदललं आहे. मी सुखी झाले. परंतु त्यानंतर मला त्याचा खरा चेहरा कळाला. तो कोणताही मोठा बिझनेसमॅन नव्हता. त्याच्याकडे जे पैसे होते आणि आम्ही जी 15 दिवस गोव्यामध्ये ऐश केली ते सुद्धा कर्जाचे पैसे होते. 15 दिवसानंतर तो म्हणाला की मला बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला आहे आणि मला पैशांची गरज आहे. त्यामुळे तू तुझ्या नवऱ्याकडून ते पैसे माग. नवऱ्याकडून मागता येत नसेल तर आईबाबांकडून मला पैसे आणून दे. मी त्याला म्हणाले, मी माझं सुखी आयुष्य, सुखी संसार सोडून तुझ्याकडे आले आणि तू हे काय बोलतोय? तर तो माझ्यावर खूप ओरडला आणि त्याने मला मारलं. आणि मग पुढील 15 दिवस त्याने मला नरक यातना दिल्यात. तो मला खूप मारायचा, मला वाटेल ते बोलायचा. मला 4 दिवस त्याने खायलाही दिलं नाही. मी तुला विकून टाकेल अशी धमकीही त्याने मला दिली होती. हे बोलताना ऋतुजा ढसाढसा रडू लागते आणि अमरच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो स्वतःचे अश्रू पुसतो आणि ऋतुजाला पाणी प्यायला देतो. ऋतुजा पाणी पिते आणि सांगते, काल रात्री मी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटले. तो खूप दारू पिऊन आला होता आणि बेशुद्ध झाला. तेव्हा मी तेथून निसटले आणि येथे आले. अमर, आता मला त्याच्याकडे नाही जायचं. मी खूप चुकले. तुझ्यासारख्या चांगल्या नवऱ्याला सोडून त्याच्या नादाला लागले. सुखी संसार सोडून पळून गेले. मला माफ कर. ही सगळी घटना ऐकून अमर सुन्न झालेला असतो. काय बोलावं काय म्हणावं त्याला काहीच सुचत नाही. ऋतुजा त्याला म्हणते, बोल ना काहीतरी. तू मला माफ केलंस ना. आपला संसार पुन्हा सुखाचा होईल ना. अमर एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो, नाही ऋतुजा, कदाचित आपला संसार आधीसारखा कधीच होणार नाही, कारण तू मला फसवलंय
माझ्या प्रेमाची चेष्टा केली आहेस. पण हो, मी तुला एवढं वचन देतो, तू माझ्या मुलांची आई आहेस. माझ्या मुलांना आता तुझी गरज आहे. त्यामुळे तू त्याची आई म्हणून या घरात नक्कीच राहू शकते. परंतु एक बायको म्हणून मी तुला कधीही स्वीकारणार नाही. आपलं नातं आधीसारखं होऊ शकेल की नाही? आपण दोघं सुखाचा संसार करू शकतो की नाही हे मला माहीत नाही. मला वेळ लागेल हे सगळं ठरवायला. ऋतुजा खूप दुःखी होते. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात. अमर म्हणतो, पण त्याआधी आपल्याला एक काम करायचंय. आदित्याला चांगला धडा शिकवायचा आहे. मला त्याचा पत्ता दे. असं म्हणून अमर ऋतुजाकडून आदित्याचा पत्ता घेतो आणि पोलिसांना फोन करून ही सगळी घटना सांगतो. पोलीस लगेचच आदित्याच्या पत्त्यावर जातात आणि त्याला अटक करतात. पुढे कोर्ट केस चालते आणि आदित्याला शिक्षा होते. तर ऋतुजालाही पश्चाताप झालेला असतो. ती खूप प्रेमाने मुलांचा सांभाळ करते. अमरवरही खूप प्रेम करते. त्याची काळजी घेते. 2-4 वर्षाचा काळ जातो. पण त्यानंतर अमर सगळं विसरून ऋतुजाला माफ करतो आणि दोघे आनंदाचा संसार करतात. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.